युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार येथे वृक्षारोपण आणि शालेय साहित्य वाटप. नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आणि ही बातमी आहे कंधार येथून. आमचे प्रतिनिधी संतोष सोमासे यांच्याकडून. पाहूया सविस्तरपणे. युवकांचे हृदय सम्राट, माजी मंत्री, युवा सेना प्रमुख आमदार आदित्य उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये वृक्षारोपण, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शिक्षक सेनेचे जिल्हा समन्वयक रविराज जाधव यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद हायस्कूल येथील पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रभारी गटशिक्षण अधिकारी पी.जे. आढावसर, शाळेच्या मुख्याध्यापिका गंगेश्री डोंगरे, सेवानिवृत्त शिक्षक जे.एम. पठाण सर यांची प्रमुख उपस्थिती होती. आणि यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाळेची इमारत आणि विद्यार्थी पालकांची जिल्हा परिषदेच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला, तर आजही जिल्हा परिषद शाळेचा दबदबा पूर्ववत कायम राहील असं बोललं आहे. आणि त्यानंतर शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आलं. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना पेन, वही, पेन्सिल, शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमांना लोहा कंधार विधानसभा संघटक गणेशभाऊ कुंटेवार, तालुका प्रमुख परमेश्वर पाटील जाधव, तालुका संघटक पंडितराव देवकांबळे, चेअरमॅन जी.एम. पवळे, शिक्षक सेनेचे जिल्हा समन्वयक रविराज जाधव, बालाजी कांबळे पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या मनोगतात युवा सेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच शुभकामना व्यक्त करण्यात आली. असेच अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.